नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे वैभव नाईक ब्लॉग्स. तर सर्वात आधी गुड मॉर्निंग. आणि आता वाजले सकाळचे 3 आणि आज आम्ही चाललो आहोत लोणावळ्याला. आणि लास्ट टाइम पण आपण हा ब्लॉग शूट केला होता, यावर्षी पण आपण करणार आहोत. आणि आता आपण 12 जण आहोत, 11 जण आहोत ट्रिपमध्ये. आणि 11 जणांची ट्रिप आपली निघालेली आहे. आता आपल्यासोबत आहे बघा, विष्णू आहे आणि भावेश आहे. आणि लास्ट टाइम आपण सायन्स सर्कलवरनं आपण व्हिडिओ चालू केले होते आणि आता आपण सोसायटीमधनं करतोय. सगळेजण आलेले आहेत. आता पार्किंगमधनं गाड्या काढत आहेत सगळे. आणि आता हा आजचा ब्लॉग कसा असणार आहे, म्हणजे पुढचे 2 दिवस आम्ही राहणार आहोत तिथे आणि कसं नियोजन असणार आहे, काय असणार आहे, तुम्हाला आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून दिसणार आहे. तर मित्रांनो, चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला पटापट जाऊन सबस्क्राईब करा. आपलं इंस्टाग्राम पेज आहे, त्याला देखील फॉलो करा. चला तर मग जाऊया लोणावळ्याला. आणि आजचा दिवस खूप सुंदर जाणार, म्हणजे 2 महिन्याची जी मेहनत आहे ती आज सफल होणार आहे. आणि जी सर्वांनी धावपळ केली, सर्वांना मदत केली, म्हणजे खूप जास्त मेहनत केली आणि आज तो दिवस आलेला आहे अखेरचा. तर चला तर मित्रांनो, जाऊया आता लोणावळ्याच्या ट्रिपला आणि बघूया काय काय आपल्याला नवीन नवीन पाहायला मिळते. मित्रांनो, आता जर सुरुवात बघाल तर इथून सामान आहे, सामान घेतलेलं आपल्याला जे काय काय ट्रिपला जे लागणार आहे ते सर्व आहे. तर अजून एक गाडीवरती ठेवलं आहे, हे बघा, एक ठेवलेलं आहे, प्रत्येकाच्या गाडीवर ठेवलं सामान ठेवलेलं आहे. रोहन आलेला आहे, भावेश, विष्णू. हे भावेश, अरे मी येत नाही म्हणून मला घेणार नाही काय तुम्ही लोक? हा येत नाही, याला नाही घेणार आहे. ओमकार आलाय आणि गुड्डू आहे, चिन्मय आहे, हा फक्त नारळ फोडायला आलाय. आणि सुयश आहे, राकेश दादा आलेला आहे, राकेश दादा. आणि इथे आपले पक्या भाई आहेत, पक्या, आणि सोहम आहे. आणि आता सर्वजण आता निघू थोडं. आणि सर्व सामान आता ठेवलेलं आहे गाड्यांवरती, प्रत्येकाचं जे लगेज घेणार आहेत ते. आणि इथून मागच्या वेळीप्रमाणे आपण जे भावेशचे पप्पा आहेत ते नारळ फोडणार आणि मग गाड्या सगळ्या वाडीतनं बाहेर निघणार आहेत बिल्डिंगमधनं. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. थांबा 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 असं मी का म्हणत असेल, जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं की अथर्व आणि ओमकार पिकनिकला येत नाहीत, हे अख्ख्या ग्रुपला माहीत होतं. म्हणजे आम्ही 10 जण पिकनिकला जात होतो आणि 10 मधल्या फक्त एका जणाला माहीत होतं, म्हणजे भावेशला, की ही 2 जण पिकनिकला येत आहेत. आणि सायन्स सर्कलच्या पुढे जो हायवे आहे तिथे आम्हाला ओमकार आणि अथर्वनी सरप्राईज दिलं. तू भाऊ आहे माझा, तू जीव आहे माझा, या गाण्यावरती एंट्री घेऊन त्यांनी सरप्राईज दिलं. आणि हे 2 आले तर सर्वांना खूप आनंद झाला. येत नव्हते त्यामुळे सर्व दुखावले होते, पण आता येत आहेत तर खूप आनंद झालेला. भावांना आता आपण पोहोचलो आहे टायगर पॉईंटवरती. मस्त वाटतं, एकदम रिफ्रेश झालं. लुक बघा, लुक. मित्रांनो, आता आपण आलो आहे लास्ट टाइम सारखं जोगेश्वरी मिसळ खायला. यावेळी लोकेशन चेंज झालेलं आहे, हे बघा, राज ढाबाच्या अगदी समोरच आहे. आणि इथे आपल्याला जायचं आता नाश्ता करायला. गाड्या सर्वांनी लावलेल्या आहेत इकडे बघा. आईला
जोगेश्वरी मिसळ हे बघा, सगळ्यांचे सामान सगळं इकडे काढून ठेवलेलं आहे. दाखव दाखव आमचा हर्षल. इकडे हर्षल आहे, हर्षल आहे, साहिल आणि हा आहे खोबरा. मित्रांनो, आता आम्ही मिसळ वगैरे खाऊन झालेले आहेत आणि आता आम्ही इथून चाललेलो आहे विलाच्या दिशेने. सर्वांना विचारूया मिसळ कशी वाटली. बाबा, मिसळ कशी वाटली? एकदम तगडी, नेहमीप्रमाणे मस्त होती. आणि आता नवीन मेंबर्स आहेत आपले, त्यांना पण विचारूया. भावा, कशी वाटली मिसळ? एक नंबर. आवडली? आणि अजून आहेत आपले. ए, मिसळ कशी वाटली? मिसळ एक नंबर होती. आवडली? तुला काय वेगळं काय होतं? अख्खा वेगळा होता मिसळचा काही म्हणजे जे शेवमध्ये पण खूप सारे ऑप्शन्स तिथे आपल्याला बघायला मिळाले. कशी होती मिसळ? जोगेश्वरी मिसळ आहे. मी तुम्हाला यांचा ॲड्रेस परफेक्ट सांगतो, नक्की येऊन व्हिजिट करायचे. सो मित्रांनो, ही आहे जोगेश्वरी मिसळ आणि समोर बघाल तर राज ढाबा म्हणून आहे. राज ढाब्याच्या एक्झॅक्ट समोरच आहे इथे. आणि खूप सुंदर मिसळ होती इथे आणि खूप सारे ऑप्शन्स आहेत. हे बघा, स्पेशल मिसळ, मटकी भेळ, साबुदाणा वडा वगैरे सर्व आहे. सो नक्की येऊन शॉपमध्ये येऊन व्हिजिट करायचं. सो आता सर्व सामान पॅक केलेलं आहे. आता जायचं आहे विलाच्या दिशेने. ओमक्या कशी वाटली मिसळ? एकदम पाचशे वाटली, फक्त तिखट आहे बस, एवढा विषय. नाकातनं धूर निघतं. होतं मस्त. तुम्ही पण नक्की या जोगेश्वरी मिसळ खायला. तर मित्रांनो, आम्हाला विलावरती येऊन अर्धा एक तास झालेला आहे. मस्तपैकी आम्ही मळवली स्टेशनपासून अगदी बाजूलाच बिर्याणीवाला आहे, त्याच्याकडनं बिर्याणी कलेक्ट केली. आम्ही ऑर्डर दिली होती, लास्ट इयर पण आम्ही ऑर्डर दिली होती. सो आम्ही तिथून घेऊन आलो आणि फ्रेश वगैरे झालो आणि आता आम्ही बिर्याणीवरती ताव मारणार आहोत. बिर्याणी खाल्ल्यानंतर अर्धा तासाचा आम्ही आराम करू, त्यानंतर आम्ही पूलमध्ये उडी मारणार आहोत. सो आता बघूया बिर्याणी कशी आहे. आणि जर तुम्हाला पण ऑर्डर करायची असेल तिथे जर गेलात तर त्याचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. सो नक्की व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. रोहन आचारी सर्वांना आता बिर्याणी वाटत आहे आणि गरम गरम बिर्याणी मस्तपैकी सर्व होते आहे. सो तुम्ही पण या जेवायला, आम्ही पण जेवतो. तर मित्रांनो, सर्वजण आता बिर्याणीवरती ताव मारत आहेत. बिर्याणी गरम असल्यामुळे सर्वजण सावकाश खात आहेत. पण आमचा ओंकार भाई, त्याला तर घाई, भूक खूप लागलेली, त्यामुळे चिकनचे जे पीस होते ते गरम होते, त्यामुळे खाता खाता त्याला चिकनच्या पीसचा जो चटका त्याच्या हाताला लागला, त्यानंतर त्याची रिॲक्शन बघा. काय झालं? झटका बसला. मी तुम्हाला किचनमध्ये दाखवतो आम्ही जे सर्व सामान वगैरे आणलं आहे. बघा, अमूल कढई मिल्क आणलेलं आहे.
पाणीच्या बॉटल्स आहेत, त्याचबरोबर रसगुल्ले आहेत, स्वीट्स म्हणून रसगुल्ले आणले आहेत, त्याच्यानंतर आणि रेडबुल्स वगैरे आहेत. बस बाकी काय नाही, बाकी दूध वगैरे आहेत. या साईडला भुर्जी बनवतोय रोहन. 20 अंडी, कांदा टोमॅटो 20 अंडी पासून बनवते. ओके. आणि ह्या साईडला हे पाव आहेत, पाव सुद्धा आहेत. आणि आता हे रेडी झालं की ते गुड्डू रेडी करतोय ते चिकन तंदुरी, आणि मग खायचं आहे. हे बघा आता इथे ग्रिल करायला घेतलेली आहे. 4 किलो आहे ना गुड्डू? 4 किलो 700. 4 किलो 700 आहे बघा. 2 आहेत आणि इथे एक आहे. हो हो. कोणती पुलची लाईट? गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तुझं सुख करता, तुझं सुख करता, आवया दिनाच्या दाता बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे. चरणी देवी तो माता बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे. चरणी देवी तो माता. झाले पुरे 1 वर्ष, 2 वर्षाने एकदा हर्ष, थोडा अन्नाचा होतो रे स्पर्श, गावा संसाराचा परामर्श, पुन्हा वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाता बाप्पा मोरया रे, बाप्पा
तर मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ. आता दिवस दुसरा चालू झालेला आहे. रात्री आम्ही 3 वाजेपर्यंत भजन गात होतो आणि खूप मजा आली. आणि आता आम्ही सकाळी 8:30ला उठून फ्रेश वगैरे झालो आहे आणि सकाळचा नाश्ता रेडी करत आहोत. कांदा पोहा प्लस चाय. आणि आम्ही लालबागवरून आम्ही टोस्ट घेतले होते, सो आम्ही टोस्ट पण खाणार आहोत. सो पोहे रेडी झाल्यावरती तुम्ही बघा. आणि सिनियर मास्टर शेफ रोहन शेंडगे. सो मित्रांनो आता आम्ही ड्रेसिंग वगैरे करून आता आलो आहे एकविराच्या मंदिराच्या इथे. जर तुम्ही बॅकला बघू शकता मंदिर आहे मागे. आणि सर्वांनी ड्रेसिंग वगैरे केलेली आहे. बघा विष्णू आहे, हे बघा कुठे गेली, हा हे बघा. आणि इथे बाकीचे सर्व सुयश पण आहे. सर्वांनी ब्लॅक ड्रेसिंग घातले, व्हाईट घातले. आणि आता आम्ही ते जेवळू आणि नंतर मग देवीच्या मंदिरात जाऊ पाय पडायला. सो चला जाऊया. हॉटेल शिरसाट खानावळ अँड चायनीज कॉर्नरमध्ये आलो जेवायला. नमस्कार मित्रांनो. सो मित्रांनो आता जेवण वगैरे आलं आहे आणि परत आता आम्ही फोटोशूट वगैरे केलं. मी तुम्हाला फोटोज वगैरे दाखवीन व्हिडिओच्या शेवटी. आणि आता तुम्हाला सांगायचं झालं म्हणजे रोहन, गुड्डू आणि सुशांत, चिन्मय हे सगळे गेले आहेत दगडूशेठला पुण्याला आणि आता येतील ते. तोपर्यंत आम्ही इथे आता बघा यांचं काय चालू आहे. ते बघा बॅटबॉल खेळत आहेत आणि बॅट बघा त्यांची. चला मी पण जातो खेळायला. मित्रांनो ओमकारला तर बघायला इथे फिल्डिंग करतोय ते बघा. मोठा फिल्डर आहे. हो हो हो. अरे काय फिल्डिंग करतोय. बाई झाली. ओमकार बघा, ओमकार भावा स्लिम वाटतं. अच्छा गावात पर्सनल होत आहे, पर्सनल होत आहे. तर मित्रांनो मस्तपैकी स्विमिंग पूलमध्ये मजा करून आता आम्ही चायनीजवरती ताव मारणार आहोत. आणि खूप भूक लागली होती कारण सर्वजण दमले होते आणि भूक पण खूप लागली होती. सो तुम्ही पण या जेवायला, आम्ही पण जेवतो. सो मित्रांनो आजचा हा ब्लॉग इथपर्यंतच. पार्ट 2 लवकरात लवकर येईल. आणि ह्या ब्लॉग लेट आला त्यासाठी खरंच सॉरी. पार्ट 2 लवकरात लवकर येईल. सो स्टे ट्यून्ड.